श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 11वा, भीम दशक, समास 8वा. अंतरात्मा विवरण. श्रीराम आधी वंदू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी श्रीराम. आता सर्व विश्वाचा करता आणि सर्व देवांचा जो देव, त्याला आधी वंदन करूया. श्रोते हो, कोणीतरी त्या देवाचे भजन करण्यास प्रवृत्त व्हा. तेणे वेळ कार्य न चले, पडिले पण तेही न हाले, अवघे त्रैलोक्यची चाले जयाचे श्रीराम. त्याच्या सत्तेशिवाय कुठलेही कार्य घडत नाही. गळून पडलेले पानही त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. त्याच्या सत्तेने सर्व त्रैलोक्यातील कार्य चालते. तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तकू श्रीराम. तो देव, दानव, मानव यांचा, तसेच चार खाणी चार वाणी यांचा प्रवर्तक असून त्यालाच सर्वांचा अंतरात्मा असे म्हणतात. तो एकलाची सकळांगटी, करी भिन्न भिन्ना रहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी श्रीराम. तोच सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करून सर्वांकडून भिन्न भिन्न क्रिया करवितो. सर्व सृष्टीतील घडामोडी त्याच्या योगेच होत असल्याने किती म्हणून वर्णन करणार. ऐसा जो गुप्तेश्वर, त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचे निभोगिती श्रीराम. असा जो सर्वांच्या अंतर्यामी गुप्तपणे राहणारा, सर्वांचा चालक, त्यालाच ईश्वर असे म्हणावे. त्याच्या योगेच थोर थोर लोकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते. ऐसा जेणे ओळखिला, तो विश्वंभर चिजाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे श्रीराम. अशा त्या ईश्वराला जो स्वानुभवे जाणतो, तो स्वतः विश्वंभरच होतो. याप्रमाणे जो आत्मारामच बनतो, तो समाधी किंवा सहज स्थितीला कशाला महत्व देईल. अवघे त्रैलोक्य विवरावे, तेव्हा वर्म पडेल ठावे, अवचटे घबाड सिणावे न लगेच काही श्रीराम. सर्व दृश्य सृष्टीचे सारासार विवेकाने विवरण निरसन करावे, तेव्हाच अचानक वर्म कळून येते. अचानक आत्मवस्तुरूपी घबाड प्राप्त होते. त्यासाठी मग दुसरे काही कष्ट करावे लागत नाही. पाहता ऐसा कोण आहे, जो अंतरात्मा विवरून पाहे, अल्प स्वल्प कळून राहे समाधाने श्रीराम. प्रत्यक्ष स्वरूपानुभव येईपर्यंत अंतरात्म्याचे विवरण करणारा एखादाच असतो. बहुतेक लोक अल्प स्वल्प ज्ञानानेच समाधान मानतात. आरे हे पाहिलेच पहावे, विवरलेची मागुती विवरावे, वाचिलेची वाचावे पुन्हा पुन्हा श्रीराम. बाबांनो, असे एवढ्या तेवढ्यावर समाधान मानू नका. अंतरात्म्याचा शोध घेतच राहा. पूर्वी विवरण केले असले तरी पुन्हा पुन्हा विवरण करा. पूर्वी त्या संबंधी वाचलेले असेल तरी परत परत वाचून चिंतन करा. अंतरात्मा केवढा कैसा, पाहणाराची कोण दशा, देखिल्या ऐकल्या ऐसा विवेक सांगे श्रीराम. अंतरात्मा केवढा आहे, कसा आहे, त्याचे स्वरूप काय, ज्यांना त्याचा साक्षात्कार होतो त्यांची काय स्थिती होते, याबद्दल ज्याने जेवढे ऐकले किंवा पाहिले असेल तेवढेच तो सांगतो. उदंड ऐकले देखिले, अंतरात्म्यासी नवचे पुरविले, प्राणी देहधारी बाहुले काये जाणे श्रीराम. पण उदंड ऐकले आणि पाहिले तरी त्याने अंतरात्म्याची ओळख होऊ शकत नाही. कारण देहधारी प्राणी बिचारा अल्पज्ञ अज्ञानी असतो. तो अंतरात्म्यास कसा जाणणार. पूर्णास अपूर्ण पुरेना, का जे अखंड विवरेना, विवरता विवरता उरेना देवा वेगळा श्रीराम. अंतरात्मा हा चंचल अपूर्ण असल्याने तो पूर्ण निश्चल परब्रह्म केव्हाही होणार नाही. पण हे कळत नाही, कारण अखंड विवरण घडत नाही. जो कोणी निरंतर विवरण करीतच राहतो, तो मग देवापासून वेगळा उरतच नाही. तो एकरूप होऊन जातो. विभक्तपणे नसावे, तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थची सणावे खटाटोपे श्रीराम. जो याप्रमाणे एकरूप होतो, विभक्तपणे उरतच नाही, त्यालाच भक्त म्हणवून घेणे शोभते.
याप्रमाणे ऐक्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जे प्रयत्न करावे तो केवळ क्षीणच होय. उगाच घर पाहोन गेला, घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनची आला परी राजा नेणे श्रीराम. एखादा माणूस जाऊन उगाच नुसते घर पाहून आला आणि घर मालकाला भेटलाच नाही, किंवा कुणी एखाद्या राज्यात जाऊन आला पण राजालाच त्याने जाणले नाही. देह संगे विषये भोगिले, देह संगे प्राणी मिरविले, देह धरत्यास चुकले नवल मोठे श्रीराम. त्याप्रमाणे माणसांची स्थिती असते. ते देहाच्या योगे विषयोपभोग भोगतात, देहाच्या योगे मोठेपणा मिरवतात, पण देह धारण करणारा जो अंतरात्मा त्यास मात्र जाणत नाही. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी, बरे ज्याची जैसी टाकी तैसे करावे श्रीराम. याप्रमाणे लोक विवेकहीन असतात पण स्वतःला मोठे विवेकी म्हणवतात. असो, ज्याची जशी कुवत असेल तसा तो वागतो. मूर्ख अंतर राखो नेणे, म्हणून असावे शहाणे, ते शहाणे ही दैन्यवाणे होऊन गेले श्रीराम. मूर्ख माणूस असतो तो आपल्या अंतरात असणाऱ्या अंतरात्म्यास जाणत नाही, म्हणून माणसाने शहाणे असावे. पण जगात मात्र असे दिसून येते की जे स्वतःच शहाणे समजतात तेही त्यांच्या अंतरात्म्यात जाणत नसल्याने दैन्यवाणेच असतात. अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी तुंडू लागले, तैसे अज्ञानास झाले देवनकडे श्रीराम. आपल्या अंतरातच आत्मवस्तुरूपी ठेवा असून ते त्याच्या शोधासाठी दारोदार हिंडतात आणि अज्ञानामुळे त्यांना खरा देव कोण हे कळतच नाही. या देवाचे ध्यान करी, ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एकदेसी तरतरी पवाडेल कोठे श्रीराम. अनंत अशा अंतरात्म्याचे ध्यान करणारा या सृष्टीवर कोण आहे? माणसाची वृत्ती एकदेशी असते, तिची शक्ती मर्यादित असते. ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाषाणी किती एक श्रीराम. या ब्रह्मांडात प्राण्यांची एकच दाटी झाली आहे. त्यांची अनेक रूपे आहेत, अनेक भाषा आहेत. एवढेच नव्हे तर भूगर्भात आणि पाषाणातही कित्येक प्राणी आहेत. इतुके ठाई पुरवला, अनेक एकची वर्तला, गुप्त आणि प्रकटला किती एक श्रीराम. इतक्या सर्वांना पुरूनही जो शिल्लक उरतो आणि या अनेकांच्या ठिकाणी जो एकच वर्तत असतो तो अंतरात्मा काही ठिकाणी गुप्त असतो तर काही ठिकाणी प्रगट असतो. चंचळे न होई जे निश्चळ, प्रचित जाणावी केवळ, चंचळ ते नवे निश्चळ परब्रह्म ते श्रीराम. जोपर्यंत माणूस चंचळाच्या सत्तेत वावरत असतो तोपर्यंत तो निश्चल अशा परब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही. हे केवळ अनुभवाने जाणून घ्यावे. चंचळ अंतरात्मा आणि निश्चल परब्रह्म एक म्हणता येणार नाही. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी झडे, निर्मळ निश्चळ चहून कडे निरंजन श्रीराम. तत्वाने तत्वांचे जेव्हा निरसन होते तेव्हा मी देह ही देह बुद्धी नष्ट होते आणि मग चहूकडे निर्मळ निश्चल निरंजन असे परब्रह्मच ओतप्रोत कोंदटलेले आहे अशी अनुभूती येते. आपण कोण कोठे कैचा, ऐसा मार्ग विवेकाचा, प्राणी जो स्वयेकाचा त्यास हे कळेना श्रीराम. पण हे सर्व होण्यासाठी माणसाने मी कोण, मी कसा आहे, कोठून आलो याचा विवेकाने शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जो प्राणी स्वतः अर्धवट असतो त्याला हे कळत नाही. भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशची उधरावा, हरिभक्ती करुनी श्रीराम. म्हणून भल्या माणसाने सारासार विवेकाचा मार्ग धरून या दुस्तर संसारातून तरुण जावे आणि हरिभक्ती करून आपल्या संपूर्ण वंशाचाच उद्धार करावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.